झालंय खूप चुकीचं झालं. लक्ष्मण दादा हॉटेल तिरंगाचे मालक तुम्हाला एकच सांगणार की निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळं खचून न जाता तुम्ही ह्यातून स्वतःला सावरा. का सावरायचं तर तुमच्या कुटुंबासाठी सावरायचं. का सावरायचं तुमच्या त्या कामगारासाठी सावरायचं. का सावरायचं तुमच्या त्या मित्रांसाठी सावरायचं. का सावरायचं तुमच्या त्या इन्स्टा फॅमिलीसाठी सावरायचं. तर स्वतःला तुम्ही सावरा. आणि हो, जळणाऱ्यांनो, वाईट कमेंट करणाऱ्यांनो, दुसऱ्याच्या दुःखावर हसणाऱ्यांनो तुम्हाला एकच सांगणार की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्याच्यामुळं कोणाच्या सुखात सामील होऊ नका, पण तुम्ही दुःखात सामील व्हा. कारण की एक दिवस ती वेळ आपल्यावर पण येऊ शकते जर आपण असं लोकांवर हसत राहिलं तर. लक्ष्मण दादा, तुमच्या व्हिडिओ मध्ये मी खूप वेळा पाहिलेला आहे की तुम्हाला करणे धरणे लिंबू नारळ कोणी काय काय काय